तर नव्या पुलाच्या बांधकामामुळे या परिसरातील जवळपास 19 इमारती ह्या बाधित होणार असून जोवर त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटत नाही तोवर पाडकामाला आमचा विरोध असेल अशी भूमिकाही इथल्या रहिवाशांनी स्पष्ट केली। या संदर्भात आमदार कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला विरोध कायम राहील अशी स्पष्ट भूमिका ही स्थानिकांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत सध्या आमदार कालिदास कोळंबकर आहेत। बघा, स्थानिकांचा जो प्रश्न आहे 19 बिल्डिंगचा हा प्रश्न आहे आणि हा 19 बिल्डिंगचा MMRDने प्रश्न सोडवतो म्हणून सांगितलं होतं। त्यावेळेचे अधिकारी, आता नवीन कोण अधिकारी आहेत तो 2 बिल्डिंगचं सांगतायत, तेव्हा 19 बिल्डिंग, आता 2 बिल्डिंग। काय चालू आहे? हे क्लस्टरमध्ये बसवा 19 बिल्डिंग आणि तेवढी जागा आहे आणि हे प्रपोजल इथे बसू शकते अत्यंत उत्तम पद्धतीने आणि ह्या जनतेला पण न्याय मिळेल। जो उन्नत मार्ग इथून जाणार आहे त्यामध्ये फक्त 2 इमारतीच बाधित होणार आहेत, मग इतर 17 कशा काय बाधित होतील? मग आधी का सांगितलं? जनतेच्या ह्याच्या ब्रेनमध्ये ही हवा का पाठवली मला ते सांगा। ह्या 100 वर्षाच्या बिल्डिंग आहेत, उद्या हे खोदकाम चालू झाल्यानंतर त्या बिल्डिंगला व्हायब्रेशन होणार, बिल्डिंग कमकुवत होणार। ती जबाबदारी शासनाने घेऊन तेही डेव्हलप करावं ह्या मताचा मी आहे आणि 19 बिल्डिंग डेव्हलप करा। अधिकारी चेंजेस होतात आणि त्यांची प्लॅनिंग चेंजेस होतात। अधिकारी हे जनतेसाठी आहेत, कोणत्या डेव्हलपरसाठी नाही आहेत। त्यांनी जनतेचा विचार करा, तिथं जनतेचा जो प्रश्न आहे तो आधी हातात। मला नायगावचं गिरगाव बनवायचं नाहीये। गिरगावचा संपूर्ण मराठी टक्का दहिसरच्या पुढे गेला, माझ्या नायगावचा मराठी टक्का इथेच राहायला पाहिजे हा मताचा मी आहे। क्लस्टरने अत्यंत उत्तम केवढं ओपन प्लॉट आहे तिथे आणि त्या ओपन प्लॉटवरती सगळं शिफ्टिंग झालं तर सुंदरपैकी ह्या जनतेला न्याय मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।